वरती बाद झाला ना की तो खेळाडू आपल्या संघाला पनवती घडत असतं. मग तू तसं काही नाही. हा दृश्य आहे क्रिकेटचं. ऑफिल जोरात आहे. इथे प्रेशर नक्कीच आहे आडोशी टीमच्या या खेळाडूंवर. आणि इथून मात्र गोलंदाज अतिशय चांगला कर्तव्य घडवतोय, चांगला कर्तव्य लढवतोय. रोहन मात्र गोलंदाजी ट्रॅकवर असताना या रोहनना दाखवलं की हम भी किसी से कम नाही आहे. याच्या आधी आपण सामना पाहिला कुंडे बहाल आणि त्यांच्या अपोजिट टीम वदप टीम. तुमचा बॅट लक, तुमची प्रॅक्टिस कमी होती, तुमच्या खेळाडूंना चांगला प्रयत्न केलं होतं, पण तुमच्या क्षेत्ररक्षकांच्या प्रयत्न कमी पडलेत आणि कुंडेबाल टीमच्या खेळाडूंना रना जास्त दिल्यात. या कारणास्तव कदाचित वदप टीम या स्पर्धेमध्ये तुम्हाला अरुणजी बाहेर जावं लागलं. काही झेल होते. एखादा खेळाडूनं चुक्या केला तर मी म्हटलं होतं की आता तुम्ही तुमची याच्या आधी मी अनाउन्समेंट केलं की जर हा वदप टीम तुम्ही हारलात तर त्या खेळाडूला मी म्हटलं होतं की तू कानामध्ये बुचे घाल, तर जास्त त्याला आता दिला असेल. असंच काय दृश्य भिलवल्याच्या मैदानावरती मी एक झेल सोडला होता. त्यानंतर आमच्या दोन्ही टीमनं मला बांधावं बसवलं. म्हणजे असं काही होतं. पहिले आपली जी टीम असतं ना क्रिकेटची अरुणजी, पहिले आपल्या घरच्या मैदानावरती होत असतं. तू आता इथे येण्याआधी आमची टीम झाली तिकडे की अरुंधीच्या आयोजनामध्ये आपल्याला फायनल मारायची आहे. म्हणजे असं होत असतं क्रिकेट आहे. यस, पंचांच्या भूमिकेमध्ये आपण भानसोले टीमचा स्टार खेळाडू उमेश जाधवला पाहतो आहे. आणि रोहिदास पण उमेश या बॉलवर आल्यात, धावा आल्यात का एक. आणि नक्कीच श्रीगणेश केला, एक धाव ओपन झाली. परंतु इथून प्रयत्न ऑफिल जोरात आहे. पंचांवर आणलेला दबाव आणि पंचांचा बोट आकाशामध्ये नक्कीच आहे. पंचांना विकेट दिला. असं इथे काही दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये डिसिजन घेणं, पंचांकडनं जर चुका झाल्यात तर एकत्र मिळून डिसिजन देणं खूप इम्पॉर्टंट आहे अरुणजी. असं म्हणतात ना, सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकवत नाही. आदिवासी असल्याचा अभिमान बाळगा, कारण आदिवासी कष्ट करायला कधी घाबरत नाही. हे दृश्य आहे, कारण आदिवासी समाजातील स्पर्धा आपण रंगत असताना पाहतोय. अरुंधी जर आज गाणं असतं ना तर आपल्याकडे अजून नॉलेज आहे, अजून आपण पुढे गेली स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट एवढी गाजवली असते ना. यस, थर्ड अंपायर्स. चला अरुणजी, आपण या स्पर्धेतील मुख्य बॅट कट. चला बॅट कट विकेट आहे की नाही हे चेक केलं जाणार आहे. बॅटवरती बॉल लागले की नाही पहा. या दादानं ज्याच्या पाठीवरती कदाचित बैल आहे आणि त्यांना गाडीची जाहिरात दाखवली काही क्षणात, आणि नक्कीच त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया. पण तो बॅट कट बॉल आहे, बॅट कट विकेट आहे की नाही हे स्क्रीनवर चेक केलं जाणार आहे. या स्पर्धेतील मुख्य आयोजक अरुणजी वाघचौरे यांच्याकडून चेक केला जाणार आहे. चला पंच, तुमचा डिसिजन अंतिम राहील. इज विकेट, कारण बॅटवरती चेंडू लागून. चला आयोजकांना दिलेला निर्णय आणि माझ्या कानापर्यंत पोहोचवलेली माहिती आहे, आणि तीच माहिती मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पुरवत आहे. एलबीचा होता का, सॉरी. चला बॅटवरती बॉल लागून कदाचित डोफ्याला लागल्यानंतर कदाचित पंचांचा निर्णय काही जे असेल ते नक्कीच आपण सहकार्य
आडोशी टीमही सहकार्य करतोय, तेही टीम आपण पाहिलं दोन्ही टीमचे सहकार्य करतोय. मग तू पंच या बॉलवर धावा आलेले आहेत का? पंच उमेश आणि पंच रोहिदास या बॉलवर धाव आली ना एक. यस डेफिनेटली कदाचित 2 रन्स मात्र कंप्लीट झालेले आहेत. पॉवर प्लेची आपण पाहिली तर पहिली ओव्हर टाकण्यासाठी चांगला प्रयत्न केला होता गोलंदाज रोहननं. तर इथून मात्र प्रयत्न करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. परंतु नेक्स्ट बॉलर ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये समीर फेकण्याकरिता हा गोलंदाज झाला. परंतु या गोलंदाजाला आता चांगला कर्तव्य घडवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. चला आडोशी टीम आपल्यास मी विनंती करतो की जास्त वेळ घेऊ नका दादांनो. या स्पर्धेला जर सकाळ झाली उजेड पडला तर ते आपले डे नाईट स्पर्धा होईल. असं काही दृश्य न घडण्यासाठी आपण प्रयत्न करूया. कारण सलामीची जोडी बाद झाल्यानंतरचं आलेलं कर्तव्य आकाश, बाद झाल्या त्यानंतर सुनील आणि संस्कार. भास्कर यावेळेस गल्ली पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल नक्कीच केला. बॅक टू द फिल्डर, चांगले रनिंग अँड बिटवीन द विकेट. 2 रन मात्र सक्कर झाल्यात आणि 2 धाब्यांच्या मदतीनं आपण नक्कीच पाहतोय निमणेवाडी टीम संघ तुमचा प्रवास या 2 धाब्यानं पुढे सरणार आहे. पहिला बॉल फेकला समीरनं, पहिल्या बॉलवर या समीरनं 2 रन मात्र गणेश खर्च केलेले आहेत. आणि अशा स्थितीपूर्वकाने टोटल आपण पाहिलं तर निमणेवाडी टीम तुमच्या 4 रन मात्र इथे कंप्लीट झाल्यात. अशा स्थितीपूर्वकांना हा खेळ कुठेतरी चांगला दडपणमय खेळ आहे. क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच आपण साकार होत असताना पाहतो आहे. या डेफिनेटली चेंडूला ट्रॅव्हल केला आहे. डिप्स केले क्षेत्रावर चेंडू फरार सीमा रेषा बाहेर दन 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 करीत गेला. 2 बाउन्स बेगेट चौकार. आणि या चौकाराच्या रीतीपूर्वकाने टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ पुढे सरत असताना 8 या धाब्यांवर जाऊन पोहोचलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण रोहनचं कौतुक केलं. चांगली गोलंदाजी, फक्त 2 रन्स या गोलंदाजानं आपल्या संघाकरिता खर्च केल्या होत्या. अडोशी टीम या गोलंदाजानं अर्थात रोहननं. मग ते इथून मात्र समीर या गोलंदाजाला चांगल्या पद्धतीपूर्वक गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. पण तो निमण्यावाडी संघाचे खेळाडू शांत बसणारा खेळाडू नाही आहे. क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू जर शांत बसला तर क्रिकेटला अर्थ उडणार नाही आहे. प्रयत्न चालू आहेत. पुन्हा एकदा ऑस्टॉमचा बॉल ऑन साईडला खेळला. अर्थात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल आहे. इथे थोडीशी फॉर्म बिल्डिंग क्षेत्रशिक हे नक्कीच आपण पाहतो आहे. तोपर्यंत चांगली रनिंग अँड बिटवीन द विकेट. निमणेवाडी टीम संघाचा प्रवास 2 धाब्याचा नक्की ठरला आहे. आणि या 2 धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ मैदानाच्या आतमध्ये 10 या धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. अर्थात निमणेवाडी टीम या संघाचा. यस इज अ वाईड बॉल. अर्थात या वाईड बॉलच्या आधाने फर्स्ट कदाचित कुठेतरी दडपण आणि प्रेशर हे होतं. पण तो उमेश जाधव या पंचांना उमेश भोईर आमचा चांगला मित्र आहे. पनवेल तालुक्यामध्येही त्याचा दबदबा आहे. उरण तालुक्यामध्येही त्याचा दबदबा आहे. अडक पेलेल्या या खेळाडूला पनवेल तालुक्यात नाईट स्पर्धेमध्ये मी खेळत असताना पाहिल्या. पण तो बऱ्याच वर्षानंतर आणि बऱ्याच भेटीनंतर झालेली भेट. याच्या आधीही कदाचित कलंबुली इथलाच गाव आहे, तिथे भेट झाले होते नाईट स्पर्धेमध्ये. कदाचित तिकडे मॅच एन्जॉय करण्यासाठी ते आले होते. आमचंही नाव तिकडे वारंवार घेतला होता. परंतु थोडंसं थकीत आणि स्टेजवरती जाणं, कारण आमचा त्याच्या आधीच 2 नाईट स्पर्धेमध्ये आमचा आवाज बसला होता, म्हणून त्या स्टेजवरती मी चढलो नाही. आज अरुणजीनं 3 वेळा नाव घेतला. म्हणजे एखादा कॉमेंटेटरला भाव खाणं सोपं नाही आहे. भाव कधी खाऊ नका. तुम्हाला जमतं ना तुम्ही करा. तुम्ही कराल तर पुढे जाणार. आम्ही तिकडे बसलो होतो. माझ्याकडे सगळ्या खेळाडूंना अरुणजी मोबाईल फोन दिले होते. परंतु सहकार्य करणं, वारंवार जर एखाद्या आयोजनामध्ये जर नाव घेत असतील तर तुम्ही सहकार्य करा आणि जा. तुमचं कर्तव्य, तुमची गुणवंतता दाखवा, जेणेकरून अजून तुम्ही पुढे जाणार. असं करा. एखादा कॉमेंटेटर जर हिट झाला किंवा बॅटर हिट झाला ना, 7 पाला नाव घेतला तरी येत नाही तो. असं करू नका. एकदा नाव घेतला की जा तुम्ही स्टेजवर. कारण इतका मोठा प्लॅटफॉर्म मिळणं सोपं नाही आहे. हा क्रिकेट आहे.
इथून मात्र चेंडूला ट्रॅव्हल केला, फिल्डर आहे मग तो अवघ्या बॉलवर चेंडू जातोय. द फायर रिझन वन बामून सीमा पार आलेला हा दमदार चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं टोटल धाब्यांचा डिपेंड बाय खेळ पुढे सरत असताना हे नक्की आपण पाहतोय. 1-6 बट 1 विकेट इज लॉस. टीम निमणेवाडी टीम तुमचा प्रवास आतापर्यंत हे नक्कीच पाहतोय. पहा नवनिर्माण खेळाडूंना घेतलेली संकल्पना निमणेवाडी टीमनं, परंतु ते प्रयत्न करतात आपल्याला खेळायचं आणि आपल्याला लढायचं. इथे आपल्याला अपयश किंवा यश मिळेल पण तो अनेक स्पर्धा आपल्याला नाईट आपल्या आदिवासी समाजातले खेळायच्या. त्या खेळामध्ये तुम्ही चांगलं सहकार्य करा आणि तुमची प्रॅक्टिस प्रत्येक टीमची प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नाईट स्पर्धा, कारण या आपल्या एवढ्या सीझनची अरुणजी ही नाईट स्पर्धा कदाचित आपली शेवटची असेल. या सीझनची नाईट स्पर्धा शेवटची असेल. विदाऊट प्रॅक्टिस इथं खेळाडू आले असतील मला माहिती आहे, विदाऊट प्रॅक्टिस, कारण आमच्या खेळाडूंना बॉलच धरलेलं नाही आहे. नशीब का ते जिंकलेत. म्हणजे मला तरी कुठेतरी आधार मिळालं की कॉमेंट्री अजून मी पुढे जाईन. आणि नक्कीच हेच आपण दृश्य पाहतोय. टोटल धाब्यांचा डिपेंड बाय खेळ 16 इथे नक्कीच आपण थांबतोय. परंतु ओव्हर क्रमांक 2 संपलेत आणि 2 ओव्हरमध्ये 16 म्हणजे 8 दुने 16 अशा स्थितीपूर्वक 8 रनांची रणसंख्या आपण कदाचित निमानवाडी या टीमनं, तुमचा टीमचं नाव काय आहे संपूर्ण, कुलदैवताचं नाव असेल ना काय, मोहन. यावेळेस गोलंदाजी मार्कवर आडोशी टीम संघाचा खेळाडू नक्की झाला आणि या गोलंदाजाला आता चांगली गोलंदाजी करणं आणि फलंदाजांना सुनील आणि भास्कर. 5 लोबर गतीपूर्वक बॉल होता लेन आणि लाईन या गोलंदाजानं मोहन या गोलंदाजानं शोधले होते. मग तू याच बॅटरला या स्लोवर बॉलवर गणेश कुठेतरी प्रतिहल्ला करणं खूप गरजेचं होतं. मग तू काही वेगळंच प्रतिध्व आपण पाहतोय. श्री समर्थ लाईव्ह टेलिकास्ट आपण स्क्रीनवर पाहतोय. खऱ्या अर्थानं 218 देशात ही स्पर्धा रंगते. यामध्ये पाकिस्तान नाही आहे. 218 देशात ही स्पर्धा रंगेल. त्या 218 देशामधून आपण पाकिस्तान काढला आहे बाहेर, आपला देशात नाही आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की सीमेवरती आपल्या भारताचे सैनिक कशा स्थितीने लढतात आणि आपला संरक्षण प्रत्येक माणसाचा कशा रीतीपूर्वकाने संरक्षण करतात हे आपण नक्कीच पाहतो. सलाम आहे त्या भारत आपल्या इंडियन आर्मीला मी सलाम नक्की करतो आहे. मग ते इथून मात्र कुठेतरी चांगलं टार्गेट टोटल धाब्यांचा डिपेंड बाय खेळ निमानवाडी. टोटल तुमचा धाब्यांचा डिपेंड बाय खेळ 20 रन्स अर्थात 20 धाबा बट 1 विकेट इज लॉस. तर नेक्स्ट मॅच आपण पाहिली तर या आजच्या या रात्रीमधली आता शेवटची मॅच आपल्याला भेटायला नक्कीच येईल. इनिंग ब्रेकमध्ये काहीच शेवटचे आहे. ही 4थी मॅच असेल. अक्रॉस द लाईन कुठेतरी सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी दडपण आणि प्रेशर क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच आपण जाणून घेतो आहे. हे जाणता खेळ हे म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे आणि खऱ्या अर्थाने या मैदानावरती अनेक टीम्स जे आहेत ना यावेळेस प्रहार चालवलाय. चेंडू जात आउट ऑफ द सीमा रेषा बाहेर. द रामदेव बाबा पतंजली बिगिट षटकार. 20 आकडा आता 26 वरती जाऊन पोहोचला. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर कुठेतरी दडपण प्रेशर कारण एखादा खेळाडूचा बॅटीचा फेस खोलणं खूप गरजेचं आहे. आता गणेश स्कोरर बसलास. या स्पर्धेतील जर सिरीज असेल किंवा बॅटिंग बॉलिंगसाठी असेल तरी आपल्याला दृश्य कसं समजेल. चला शेवटील मॅच रामाची वाडी आणि वाशवली टीम दोन्ही टीमच्या खेळाडूंना आपण विनंती करूया की आपण टॉस बॉक्समध्ये इथे टॉस करण्याकरिता यायचं आहे. आजच्या रात्रीमधला आज शेवटील सामना पहिल्या इनिंगचा शेवटील कारण 12 वाजता मॅचेस चालू झाल्यात किंवा 11:30 वाजता मॅचेस चालू झाल्यात. दडपण होतं प्रेशर होतं कारण कदाचित पाऊस आला असेल. विकेट आमची झाकली होती. चांगल्या पद्धतीपूर्वक क्रिकेट तुम्ही सहकार्य केलं असा सहकार्य तुम्ही करत राहा प्रत्येक आयोजनामध्ये. प्रत्येक आयोजनाचा आणि क्रिकेटमधला एक अरुणजी एक नियम आहे एंट्री फी देऊन खेळणं आणि एंट्री फी पूर्ण देऊन खेळणं एक नियम आहे क्रिकेटमधला.
त्या नियमाला पालन करणं खूप अरुंजी गरजेचं आहे. कारण आपल्या आदिवासी समाजामध्ये पॅकर्स हे कमी मिळत असतात. आयोजन घडवणं इतकं सोपं नसतं. आम्ही केलं आयोजन, मोठं आयोजन केलं आहे. पनवेल प्रीमियर लीग आम्ही लढवली घडवली, मग ते इतकं सोपं नव्हतं. आपल्या रायगड प्रीमियर लीग असतं त्याही मॅचमध्ये मी फक्त एक दिवस येतो कॉमेंट्री करण्यासाठी. एक दिवस आपली झाली होती भेट, तुमची टीम होती, त्या टीममध्ये तुमच्या म्हणजे स्वतःची टीम होती, त्या टीममध्ये तुमच्या खेळाडूंना थोडंसं माघार घ्यावं लागलं. कारण का तिथे तुमचा यश कमी पडलं, त्या कारणास्तव तुमच्या टीमला माघार यावं लागलं. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं क्रिकेटमध्ये तुम्ही चांगला क्रिकेट सहकार्य करा, चांगला क्रिकेट खेळा. यस, ओव्हर क्रमांक संपला आहे ना? यस, ओव्हर संपला आणि एक बॉल आहे का? टोटल 7 बॉल फेकले आहेत उमेश. पहिल्या बॉल 0, त्यानंतर चौकार, त्यानंतर 0, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर आणखीन एक षटकार आणि एक आहे. म्हणजे टोटल 7 बॉल फेकले गेलेत. जर ओव्हर झालीत, एक वाईट आहे, 7 बॉल इथे लिहिलेत. त्यामधून मी सांगली तुम्हाला कॅल्सी, पहिला डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर 0, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर 1, असे 7 बॉल झालेत. आता अजून जर असेल राहिला असेल तर तुम्ही सांगा. स्क्रीनवर आहे, लाईव्ह टेलिकास्ट आहे, इथे काही चुकी होणार नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण नक्कीच पाहतोय निम्मनवाडी या टीमच्या धावफलकावरती धाबा नक्कीच पाहतो 34 रन्स, अर्थात 34 धाबा. पण एक गडी त्यांचा बाद झाला. इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत आणि ते चालू मात्र कशा स्थितीपूर्वकाने करायचे हे नक्कीच आपण पाहतोय. निम्मनवाडी टीमचा 12वा प्रतित्व, नक्कीच त्या दादांचं आपण स्वागत केलं. दादा जर इथे कदाचित अनेक मैदानावरती जास्त त्याच्या अरुणजी म्हटलं ना की 12वा जो खेळाडू असतो याचं जास्त स्वागत करायचं, कारण प्रेशर जास्त त्याच्यावर असतं, खेळाडूंवरती प्रेशर नसतं. जाऊ दे, आज हारलो तर उद्या जिंकू, पण तो 12वा असताना त्याच्यावरती एवढा प्रेशर की जिंकावं जिंकावं जिंकावं, आमची टीम जिंकावं, हे प्रेशर जास्त असतं. आणि पाठीराख्यांना कधी तुम्ही विसरू नका. जिथे जिथे तुम्ही फायनल मारणार ना तिथे तुमच्या घरच्या आपल्या गावकरी असतील ना अरुणजी, त्यांना तुम्ही पहिला बक्षीस घ्यावाला पाठवा. ती मजा वेगळी असतं त्यांची. म्हणजे तुम्हाला अजून सपोर्ट, जिथे तुम्हाला 1 रुपया काढावं लागतं ना ते तुम्हाला 2 रुपये काढून देतील. पण तुम्ही खेळा, त्यांना जर तुम्ही बक्षीस घेण्यासाठी जर स्टेजवर पोहोचवला ना, तो संकल्प वेगळा असतं क्रिकेटचा, म्हणजे पाठीराख्यांचा आणि गावकऱ्यांचा. हेच आपण मान असतं आणि तो मान मात्र स्टेजवर मिळाला ना तर तुमच्या पाठीशी राहणारे आपले गावकरी लोक कधी सोडणार नाही आहे तुम्हाला, आपल्या टीमच्या खेळाडूंना. अक्रॉस द लाईन इथे सफलता झाली. लॉंग टॉप क्षेत्रामध्ये बॉल सुटलाय, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल सुटलाय, परंतु एका क्षेत्ररक्षकामध्ये आणि चेंडूमध्ये होती रेस. त्या रेसमध्ये मात्र बॉल इतका स्पीडचा अरुंजी होता ना, तो बॉल जिंकला. काय जिंकला? ती बाउंड्री लाईन सफेद होती, वाईट, त्या वाईट रेषेच्या पलीकडे बॉल पहिला गेला म्हणून तो बॉल जिंकला. आणि त्या बॉलवर नक्कीच आपण पाहिलं तर निम्मनवाडी टीमला मिळालेल्या 4 रन्स, कारण शेवटची ओव्हर हाना आणि मारा ही षटक आहे. टोटल धाब्यांचा डिपेंडबाई खेळ, अर्थात 38 रन मात्र कंप्लीट. नक्कीच आपण पाहतो आहे यावेळेस ट्रॅव्हल केला डिप्सकेली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच आहे, अर्थात अडोशी टीमचा खेळाडू आहे. पण ती इथून मात्र थोडंसं फेकी खराब होती. क्षेत्ररक्षक चांगलं, परंतु फेकी थोडीशी फंबलिंग आपण पाहिली. पण त्यानंतर विकेटवर, पिचवर, चांगलं मैदानाच्या आतमध्ये चांगली भूमिका या क्षेत्ररक्षकाने केलेली आहे. जिथे 2 होत्या तिथे मात्र 1च रन मात्र कंप्लीट. आणि अशा स्थितीपूर्वकांनी 39 रन, 39 धाबा, 3वरती 9 रन्स. थर्ड अंपायर्स आता कदाचित स्क्रीनवर अरुणजी तुम्ही स्क्रीनवर चेक करा. गोलंदाज दादा तुम्ही आपशक ठरलाय, कारण कदाचित बॅट्समनला वाटलं की तुम्ही बॉल फेकत आहेत, असं दृश्य करू नका. तुम्ही चांगला क्रिकेट खेळा, चांगली गोलंदाजी करणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, परंतु इथून मात्र चेंडूला ट्रॅव्हल केला बॅक टू द फिल्डर. आणि अशा स्थितीपूर्वकाने या बॉलवर आलेली. चला स्क्रीनवर आपण नक्कीच मेन पंतांची भूमिका खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर उमेश भोईर आणि एका बाजूला रोहिदास वाघ पवार.
पाच मेन पंचांची भूमिका आपण पाहिलं तर उमेश भोईर करत आहेत, परंतु स्केरिलेक पंचांची भूमिका रोहिदासजी. यस, दिस इज द इज फेल डिलिव्हरी. म्हणजे पंच चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. इथे कुठेतरी प्रयत्न हे चांगल्या स्थितीपूर्वकाने मैदानाच्या आतमध्ये होतोय. 40 रन्स कंप्लीट, 40 धाबा, एक विकेट. चांगला कर्तव्य निम्मानवाडी या टीमनं केली, कारण इथून तुम्हाला कर्तव्य घडवणं खूप गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी डॉट बॉल इथे येतोय. पण शेवटतील गोलंदाजी रवी कदाचित अडोशे टीमचा हा खेळाडू असेल, त्याच्या कदाचित मला माहिती नाही, कारण जे टी शर्ट गणेशजी घातले गेलेत ना, कॅप्टन असतील किंवा बॉम्सरशिप असतील, कॅप्टन आहे. कारण रवीचं नाव बऱ्याच टी शर्टवरती मी बघतोय. इथे काय घडलंय, इथे काय घडलंय, नशीब उदलवलंय या गोलंदाजानं. रवी वाघमारे खऱ्या अर्थानं स्लोबर गतीपूर्वक बॉल फेकण्याचा प्रयत्न, कदाचित चेंडू आपल्या पायावरती आढळला असेल रवी, परंतु थोडंसं फॅमिली इथे काय तुला बोलून चालणार नाही आहे, कारण तुम्ही चेंडू मिडल स्टंपला फेकला, समोरच्या स्टंपला फेकला, तो यष्टी रक्षकाच्या हातात गेला आणि पंचांचा जो काही निर्णय आला तो 9 बॉलचा. उघडा डोले बघा नीट, पुढचा बॉल असणार आहे अरुणजी, फ्री हिट. आणि तो फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये हे नक्कीच आपण पाहतोय. परंतु अरुणजी धावचित खेळाडू बाद झालाय. फ्री हिटच्या बॉलवर धावचित खेळाडू बाद असतं, कॅच विकेट नसतं, परंतु धावचित खेळाडू बाद हे नक्कीच आपण पाहिलंय. 41 रन यावेळेस प्रहार चढवला, फ्री हिट बॉल आहे, क्षेत्ररक्षक नक्कीच आपण तिथे पाहतोय. परंतु इथून मात्र प्रयत्न, 2 रन्स मात्र कंप्लीट नक्कीच आपण पाहतोय निम्मानवाडी टीम संघाच्या. इथे तिसरा धाबेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र खेळाडू दिस इज द रन आउट बाद. अर्थात 24 बॉलचा खेळ संपलाय, 4 गोलंदाजांना फेकलेला खेळ संपलाय आणि या 4 गोलंदाजांना टोटल 43 धाबा खर्च केल्यात. या स्पर्धेमधील अरुणजी, या स्पर्धेतील एक नियम आहे की सामना कंपल्सरी चेस करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला 44 रन्स 44 धाबा प्रत्येक ओव्हरमध्ये 11 रन कंप्लीट करावे लागतील, तर तुम्ही अडोशे टीम जिंकणार. परंतु त्याच 11 धावा 24 बॉलमध्ये रोखाव्या लागतील. निम्मानवाडी टीम संघ तुम्हाला इथे आता प्रयत्न आणि कोशिश मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, नेक्स्ट मॅच आपल्या भेटेला नक्कीच आपण अनाउन्समेंट केलं. अरुणजी त्यांचा टॉस झालेला आहे का? टीम रामाची वाडी टीम आणि त्यांची अपोजिट टीम खऱ्या अर्थानं वाशिवली टीम. असं म्हणतात ना की रसायन विभागामधली ही वाशिवली टीम आहे आणि कदाचित टीम असेल रवीची. त्याही प्रत्येक गावामध्ये मुलांची संख्या अरुणची जास्त आहे, त्या कारणास्तव 2-2 टीम होतात. इथला पहा, या रविवारचा पळसदरी या गावामधला नाईट स्पर्धेचा चषक त्यानं ठोकला. परंतु इथून तुम्हाला रवी तुमच्या टीमला चांगलं कर्तव्य घडवावं लागेल. वाशिवली टीम त्यांच्या अपोजिट टीम नक्कीच आपण पाहतो रामाची वाडी टीम, श्री भगवंत रामाची वाडी टीम आहे. या टीमला विनंती करूया का आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे, कारण श्री रामाचं नाव पहिला येतोय. चला, रामाची वाडी टीम संघाचा कर्णधार आला आहे. नक्कीच रामाची वाडी टीम, जिथे तुम्ही जाल ना श्री टाका, पहिला श्री रामाची टीम टाका, कारण रामाचं नाव तुमच्या गावाला मिळालं आहे इतकं सोपं नाही आहे. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये राम बसतो. हेड अँड 12 टॉस, छापाने काटा, थोकालाने उन्हाला इथे उडवलाय. ज्याचा स्कोर जास्त, अंपायर्स चला, वाशिवली टीम रवी तुमच्या टीमने टॉस जिंकला. प्रथमतः बॅटिंग पहा, बरेच जे संघ आहेत प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतात, परंतु या रवीनं खरं रवीच्या टीमनं प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर अरुणची बॅटिंग घेतली, कारण आपल्या खात्यामध्ये 1 धाव टाकली आणि त्यांना हाय स्कोर म्हणजे धुव्वाधाड खेळही करावे लागेल. इथे हाय स्कोर झाला 50च्या वर गेला आहे.
वैजनाथ टीम, खऱ्या अर्थाने या वैजनाथ टीमला मी उरण तालुक्यामध्ये जांभलपाड्या मैदानावर खऱ्या अर्थानं चिरल्याच्या मैदानावरती पावसाळू स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. अतिशय चांगलं दृश्य. पावसाला असो किंवा उन्हाळो असो का क्रिकेटला आता कुठलाच भाग्य राहिलेलं नाही आहे, कधी पण मॅचेस घडवतात. अरुणजीनं थोडीशी स्पर्धा लांबवली. आयोजक करणं हे खूप इम्पॉर्टंट अरुणजी असतं. पाणी पडला पण तो आयोजन साकार केला. डेफिनेटली आपण लॉस जाऊ पण टीमला लॉस जाऊन द्यायचं नाही आहे, असं कर्तव्य नक्कीच अरुणजीनं घडवलं आहे. चांगलं कर्तव्य. पहा त्यांचा बॅनर पण फाटला इथे समोरचा. एवढं नुकसान झालं. डीजे ऑपरेटर पण कदाचित पाणी पडला तर हे झाकावं लागेल. म्हणजे दृश्य असतं क्रिकेटमध्ये. चला मॅच ऑन करूया आपण. टोटल 44 धाब्यांचं लक्ष गाठायचं आहे. निम्मानवाडी टीम तुम्हाला रोखायचं आहे. अडोशी टीम तुम्हाला त्याच धाबा खेळायचं आहेत. त्यासाठी खेळणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे. पण 2 मिनटं थांबा. मी एकटाच आहे इकडे स्कोरर. प्रेशर माणसावरती प्रेशर असतं आणि ते प्रेशर मात्र अनप्रेशर करण्यासाठी आमचे साथी समालोचक अर्थातच या स्पर्धेमधील ज्यांच्या डोक्यावरती भार आहे गणेश वाघमारे चांगला खेळाडू आहे मित्रांनो. इथे काय घडलंय, इथे बॉल सुटलाय, चेंडू जात होता लॉंग टॉप सीमा रेषा बाहेर, डिप्स केडले क्षेत्राबाहेर, दन 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 करीत गेला. पहिल्या बॉलवर आलेला हा दमदार चौकार आडोशी टीमच्या खेळाडूंना 44 धावांमध्ये आडोशी टीम तुमच्या आल्या 4, म्हणजे अजून तुम्हाला 40 येणाऱ्या 23 बॉलमध्ये काढायचे आहेत. जर तुमचे खेळाडू बॉल डॉट केलेत तर तुमचा प्रवास थोडासा स्थगित होईल आणि तो स्थगित प्रवास कशा स्थितीपूर्वकाने. सुनील यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती निम्मानवाडी टीम संघाचा खेळाडू आहे. निमणेवाडी टीम संघाचा खेळाडू आहे. चांगला प्रयत्न करतोय. पॉवर प्लेची पहिली ओव्हर, मॅनेटी पॉवरचा पहिला षटक. सर्कलच्या आतमध्ये अरुणजी 9 खेळाडू उभे केलेत, म्हणजे ग्राउंडची शोभा वाढवलीत. आणि इथून मात्र ऑफिल जोरात होती. पंचांवरती आणलेले दबाव. कारण पंचांचा निर्णय हा अंतिम राहतं. पंच म्हटलं वडाच्या झाडावर फणस पिकतील, 100% पिकतील. कारण स्टेजच्या बाजूला वडाचं झाड आहे. पंच म्हटले वडाच्या झाडावर फणस पिकतील तर पिकतील. तो पंचांचा निर्णय असतो आणि त्याला अंमलबजावणी करावी लागतं. पूर्वीच्या काळामध्ये पंचांवरती एवढा पंचांना शिव्या द्यायचेत. आता सर, पंचांना सर म्हणजे मोठं नाव. सर बॅटिंग सोडतो मी, स्क्रीन सोडतो. पूर्वी असं नव्हतं, यूट्यूब झालं आहे म्हणून आताचे खेळाडू गाजतात. पूर्वीचे खेळाडू, एक खेळाडू अरुणजी तुम्हाला माहिती असेल की 11 खेळाडू एक बॉल आणण्यासाठी 1-1 रुपया काढायचे. त्यावेळेला 11 खेळाडूंचे 1 रुपया जमवणं 11 रुपये व्हायचे. त्यावेळेला तो लबर बॉल लाल मिळायचा. 1000 रुपये किंवा 500 रुपये असं बक्षीस. क्रिकेट वाढलं, यूट्यूब नव्हतं म्हणून जुने ते खेळाडू गाजत नव्हतं. परंतु हा क्रिकेट आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मग तो कोशिश मात्र फसली आणि इथून मात्र कुठेतरी दडपण प्रेशर. आता पायचीत विकेट बघायचं आहे का, LBW विकेट आहे की नाही हे चेक करायचं आहे स्क्रीनवर. कारण कदाचित या खेळाडूच्या डोक्यावरती पायावरती चेंडू पडला असेल. स्क्रीनवर चेक करणं खूप इम्पॉर्टंट असतं. पंच थोडा ओव्हरपिच बॉल आहे, खेळाडू बाद नाही आहे. एस्टॅनच्या थोडा बाहेर बॉल गेलाय, पायाला लागला बॉल पण तो एस्टॅनच्या थोडा बाहेर. आणि नक्कीच कुठेतरी ओव्हरपिचचा बॉल, कुठेतरी दडपण प्रेशर आणि गुडघ्याच्या वर लागलाय. कदाचित मांडीवरती चेंडू आढळलाय. अशा स्थितीपूर्वकाने आयोजकांचा निर्णय आलाय. आणि पंच हा बॉल कितवा होता, चौथा की तिसरा, 5वा. गणेश आता काय बोलणार. चला हा 5वा बॉल आहे. कुठेतरी इथे मात्र चेंडूला ट्रॅबल केला. सर्कलच्या आतमध्ये पॉईंट गल्ली क्षेत्रामध्ये चेंडूला नक्कीच ट्रॅक केला. ट्रॅक करणं खूप कोशिश होती आणि ती कोशिश मात्र मैदानाच्या आतमध्ये
हे नक्कीच आपण पाहतोय. धाबळकावर धाब्यांचा डिपेंड मैखेल पुढे सरत असताना रंगत असताना 7 या धाब्यांवर 44 धाब्यांचं लक्ष. सॉरी 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 सॉरी, कारण इथे 5 आता या ओव्हर संपली गणेश. थोडंसं थकीत झालं कारण टोटल धाबा झालेले आहेत 8. टोटल रन गणेश 8 झालेले आहेत. म्हणून मी सांगतो की मैदानाच्या आतमध्ये लक्ष देणं खूप गरजेचं असणार आहे. आठ रन इथे नक्कीच आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना गणेश, प्रत्येक समालोचकाच्या मुखातून पडलेला शब्द क्रिकेट खेळाडू धरतात. अंपायरचं कडनं चुका झाल्या, कारण असं म्हणतात ना की चुका करून पुढे जाणार हा क्रिकेट आहे. 8 रन इथे कंप्लीट झालेले आहेत. दुसरा षटक फेकण्याकरिता इथे नक्कीच आपण पाहतोय निमनेबाडी टीमचा गोलंदाजी ट्रॅकवर. हे नक्कीच पाहतो पहिल्या बॉलवर कुठेतरी सन्मानपूर्वक बॉल खेळलाय. हे 2 खेळाडू सध्या आपण पाहिलं तर अडोशी टीमचे रोहित आणि संदीप हे 2 खेळाडू प्रयत्न करत आहेत आणि प्रयत्न करणं हे खूपच इम्पॉर्टंट असणार आहे. इथून तुम्हाला प्रयत्न गाठायचा आहे. 44 धाब्यांचा लढायचे आहे. आपल्या या स्टेजच्या पाठीमागला डोंगर तुम्हाला फोडायचा आहे 44 धाब्यांचा. तो कशा स्थितीपूर्वकाने फोडणार हे मात्र क्रिकेटच्या पटलावरती आपण नक्कीच पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज तयारीला लागलाय गोलंदाजी ट्रॅकवर, ज्याचं नाव आहे ऋतिक. क्या बात आहे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर, त्या ओव्हरमध्ये टोटल 8 रन मात्र आपण पाहिल्यात. दुसरी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. यास इथून मात्र या स्पर्धेतील मुख्य पंचांची भूमिका करणारे आपले रोहिदाजी वाघमारे यांचा इशारा आला. लेग स्टंप अर्थात ऑफ स्टंपच्या अतिरिक्त इथं बाहेरून जाणारा बॉल आहे आणि तो बॉल मात्र अवांतर घोषित केलेला आहे. अवांतर स्थितीपूर्वक गणेश धावपळकावरती धाबा पुढे सरतील. टोटल 10 रन्स, बट विकेट नाही आहे. चांगला प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. टोटल निमनेबाडी टीम संघाचं म्हटलं पुन्हा एकदा ऑफ स्टॉम्पचा बॉल आहे. बाट आणि चेंडूमध्ये कॉम्बिनेशन जुळणं तुम्हाला खूपच गरजेचं आहे. फेकी चला थर्ड अंपायरची आता भूमिका तुम्हाला करायची आहे. तिसऱ्या पंचांची भूमिका. हा गोलंदाजी फेकतोय की फ्रेश गोलंदाजी करतोय हे अपेक्षा घेतलाय, परंतु तुम्हाला आयोजकांना ते स्क्रीनवर चेक करावे लागणार आहे. चला स्क्रीनवर इथे चेक होणार आहे. गोलंदाज ऋतिक डेफिनेटली ऑफिल्ड जोरात आहे, परंतु पंचांना ऑफिल्ड फेटाळली आहे. इथे मात्र लेगबायच्या रूपानं मी तर म्हणेन अडोशी टीमला मिळाली 1 रन आणि एका धाब्याच्या मदतीने धाब्यांचा डिपेंड खेळ पुढे सरलाय. टोटल 11 या धाब्यांवर 11 रन. दुसरा षटक पहिल्या ओव्हरमध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी आपण बघितली तर गोलंदाज होता सुनील. अतिशय चांगली गोलंदाजी केली, परंतु त्यानंतर स्थगित केलं आहे ऋतिक या गोलंदाजाला. इथे असं म्हणतात ना की क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी पटलावरती ऋतिकला दिली. ज्या प्रकारे सुनीलनं गोलंदाजी केली तशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे. एक मिनिट थांबा. चला आयोजक, तुम्ही हा फेकीचा ऑप्शन आहे, बॉल फेकतोय की नाही हे चेक केला जाईल स्क्रीनवर. आम्ही मायक्रोफोन थोडा वेळ बंद करतोय.
यस पंच मॅच कंटिन्यू झाली तर वाईज फेल डिलिव्हरी चांगली गोलंदाजी करतो दुर्बळचा प्रभास आहे आणि तोच दुर्बळचा प्रभास मैदानाच्या आतमध्ये कारण 44 धाबा इथे काढण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना नक्कीच पाहतो 11 रन्स बट विकेट नाही आहे गोलंदाज पुन्हा एकदा स्थितीपूर्वक हे नक्कीच आपण पाहतो ऋतिक वेगवान गोलंदाज आहे यस डेफिनेटली डिब्बा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला प्रेशर आहे आडूशी टीम्स खेळाडूंच्या डोक्यावर प्रेशर आहे निम्नेबाडी टीमच्या डोक्यावर टोटल धावा आल्या 13 म्हणजे अजूनही दुसरा षटक ऋतिक चांगली गोलंदाजी करतोय अपशक ठरला होता फेकीचा अभिषण कारण आपल्यावरती दिलेला दबाव कारण निम्नेबाडी टीमनंही इथे काय घडलंय इथून मात्र बडी मछली जाल में फसली फलंदाज बाद अडुशी टीम संघाचा पहिला खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन ज्याचं नाव आहे संदीप पहा अजूनही 31 धाब्यांची गरज आहे अडुशी टीम तुमच्या खेळाडूंना आता बॅटीचा फेस खोलावा लागेल ऋतिक यावेळेस या ओव्हरमधील शेवटचा बॉल मात्र फेकण्यासाठी सज्जता दाखवली या ऋतिकनं आणि त्यानंतरचं हे परतव्य मैदानाच्या आतमध्ये घडत असताना एक रन मात्र नक्कीच आपण पाहतोय पण तो एकेरीनं दुहेरीनं अडुशी टीम तुझा प्रभास थोडा कमी होईल तुम्हाला बॅटीचा फेस खोलावा लागणार आहे आता येणाऱ्या जवळपास जर आपण विचार केला तर तुमच्या धावफलकावरती 14 आल्या 44 धाब्यांचं लक्ष आहे आणि अजून तुम्हाला आता या ओव्हरमध्ये उर्वरित 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये 15ची सरासरी तुम्हाला गाठायची आहे म्हणजेच 12 बॉलमध्ये तुम्हाला 30 रन कंप्लीट कराव्या लागणार आहेत आणि त्या कशा स्थितीपूर्वकाने कंप्लीट करणार हे तुम्हाला दृश्य मात्र आणि तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल जास्तीत जास्त या क्रिकेटच्या पटलावर या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये क्रिकेटचं दृश्य आपण पाहिलं तर लढावं लागतं झगडावं लागतं तुटून पडावं लागतं आणि तो मात्र हा क्रिकेट आहे इथून जर तुम्ही तुटून पडला नाही तुम्ही लढला नाही तुम्ही झगडलात नाही समोरच्या टीमवरती तर तुमच्या गावाचा दबदबा कधीही निर्माण होणार नाही आहे समोरच्या टीमचा हाई स्कोर समोरच्या टीमचा आपलाच टीमचा लो स्कोर असला तरी तुम्ही लढत राहा शेवटचा विकेट शेवटची रन आणि शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत आपल्याला जो निर्णय असताना तो कधीच कळणार नाही की कुठली टीम जिंकणार निर्णय 11 चेंडू 30 धाब्यांची गरज आहे यावेळेस ऑन साईडला बॉल खेळला मिड विकेट क्षेत्रामध्ये इथे काय घडलंय इथे चेंडू सुटल्यानंतर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एका क्षेत्ररक्षकाने केलेली गलती उंचीचा फायदा त्याचा कमी होता परंतु त्यानंतर आपण पाहिलं तिकडून प्रवास लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाने चांगला प्रवास केला म्हणजे युवराज या खेळाडूला दिलेलं साथ अतिशय महक स्थितीचं ठरलंय जशा प्रकारे असं वाटलं होतं की चौकार जाईल परंतु थांबलाय ऑफ स्टंपचा बॉल बॅट आणि चेंडूमध्ये कॉम्बिनेशन कदाचित जुळणं हे खूप इम्पॉर्टंट होतं बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क जुळाल तर तुम्हाला किमान 1 किंवा 2 किंवा 3 धावा येणार किंवा चौकार षटकार येणार जर समीकरण जर जुळलात नाही बॅट आणि चेंडूचा तर तुम्हाला धावा येतील हे शब्द क्रिकेटमध्ये उरत नाही आहे इज वाईट बॉल रोहिदाजी वाघमारे खऱ्या अर्थाने स्पर्धेतील मेन पंचाची भूमिका करत आहेत परंतु चांगला पंचांची भूमिका निभावत असताना गणेश हा बॉल वाईट आलाय म्हणजे कॅल्सी मारले जाईल आडोशी टीमच्या खेळाडूंच्या खात्यामध्ये 1 रन्स टोटल 17 धाबा स्कोरवर नक्कीच आपण पाहतोय अजूनही प्रयत्न करावे लागतील लढावे लागतील यस आणखीन एक बॉल डॉट आलाय इथून मात्र या गोलंदाजानं जर असा प्रवास केला
तर कदाचित तुम्हाला अडथळा निर्माण होऊ शकतो. यस, दिस इज द इज वन बाउन्स. गोलंदाजाला मारणे द्या पंच. 18 रन कंप्लीट. अजूनही 26 धाब्यांची गरज आहे. पुढचा बॉल नो अशा प्रकारे आला. यस, डेफिनेटली आमच्या कानापर्यंत म्हणजे खटकन आवाज अरुणजी आला आणि खेळाडू बाद. ओव्हर क्रमांक 3 आणि या 3ऱ्या ओव्हरमध्ये खेळाडू क्रमांक बाद झालाय तो दुसरा आडोशी टीम संघाचा. अजूनही 26 धाब्यांची गरज आहे आणि ती गरज मात्र कशापोटी तुम्ही निभावणार, कशापोटी तुम्ही करणार हे दृश्य मात्र मैदानाच्या आतमध्ये घडत असताना हे नक्कीच आपण पाहतोय. कुठेतरी दडपण, प्रेशर, क्रिकेटच्या पट्टावरती चांगलं क्रिकेट घडवणं, लढवणं हे क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की चांगल्या स्थितीपूर्वकाने जर तुम्हाला खेळ करायचा असेल तर त्यासाठी लढणं खूप इम्पॉर्टंट. आणि तो लढवालढवीचा खेळ क्रिकेटच्या पटलावरती पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे असं म्हणतात ना, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 18 प्रकार जाती लढल्या होत्या. तशा प्रकारे तुम्हाला लढावा लागेल. परंतु यावेळेस हिटिंग बॉल चेंडू आउट ऑफ द सीमा रेषा बाहेर दन 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 करीत गेला हवेच्या सायनं. वेगेट षटकार. हा इम्पॉर्टंट बॉल होता आणि हा इम्पॉर्टंट फटका आडोशी टीम तुमचा होता. आणि धापळकावरती धाब्यांचा डिपेंड खेळ 24 धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. म्हणजे अजूनही तुम्हाला जवळपास 20 धाब्यांची गरज आहे. चेंडू असतील अर्थात 7 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आहे. आता मोठा फटका तुम्हाला मारावा लागेल. चला थोडेफार मालवणी पण बोलतो आधी मध्ये. यस, डेफिनेटली इथे बॉल आहे. क्षेत्ररक्षक रोटेट करेल का, परंतु उंची जास्त, लांबी कमी होती. क्षेत्ररक्षकानं गोलंदाजाला साथ देणं आता खूप इम्पॉर्टंट होतं. आता इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 रन आले असतील, परंतु इथे प्रवास मात्र थांबला 26 धाब्यांवर. आता शेवटील 6 बॉल आणि 18 धाब्यांची गरज आहे. 3 षटकार 3 डॉट बॉल. सामन्याचं समीकरण आणि सामन्याचं चित्र मात्र या क्रिकेटच्या पटलावरती, जर क्रिकेटच्या पानावरती तुमचा इतिहास रचायचा असेल, असं म्हणतात ना की 4थीचं पुस्तक तुम्ही ऐकलं असेल अरुणजी, इतिहासाचं पुस्तक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची गुणवंतता त्या पुस्तकावरती लिहिली गेली. तशाच प्रकारे तुम्हाला क्रिकेटच्या पानावरती जर तुमचा इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला चांगला कर्तव्य घडवावं लागेल. येणारे बॉल असतील 6 आणि बीजासाठी 18 धाब्यांची गरज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये हे नक्कीच आपण पाहतोय. 6 चेंडू 18 धाबा. ज्याने षटकार ठोकलाय तो खेळाडू स्ट्राईक एंडला मात्र उभा कदाचित आहे. घोटना टेक तमाशा देख. परंतु इथे घोटना टेकून तमाशा ठरलाय तो सर्कलच्या आतमध्ये एका धावेचा. आणि या एका धावेच्या मदतीनं टोटल 27 रन मात्र कंप्लीट. आता 5 चेंडू आणि 5 बॉलमध्ये आडोशी टीमच्या खेळाडूंना आता 17 रन कंप्लीट करावे लागणार आहेत. अर्थात स्ट्राईक एंडला आपण नक्कीच पाहतोय एका बाजूला रोहन आणि रोहित. पुन्हा एकदा ट्रॅव्हल केलाय बॉल. अशा फटक्याची गरज आहे तुम्हाला की षटकार आणि चौकारांची. जसं जसं एक येतील तसं तसं आडोशी टीम तुम्हाला अडथळा निर्माण होतील. आता शेवटील बॉल आहेत 4 आणि त्या 4 बॉलमध्ये 16 रन तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. त्या 16 रनमध्ये तुम्हाला 2 षटकार आणि कदाचित 1 चौकार अशा स्थितीपूर्वकाचा खेळ करावा लागणार आहे. आणि तो खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा स्थितीपूर्वक खेळला जाईल हेच आपण दृश्य पाहतोय. हो, इथे काय घडलंय? इज नो बॉल. उघड्या डोले बघा नीट. आडोशी टीम खेळाडू तुमचा आता पुढचा बॉल असणार आहे तो फ्री हिट. आता फ्रीड बॉल 29 रन. बट अजूनही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. हा बॉल खेळणं अर्थात द बॅट्समन अजय आणि रोहित आणि रोहन अजय रोहित. हा बॉल मात्र इम्पॉर्टंट होता. फ्रेडचा बॉल ट्रॅव्हल केलाय. कानपरीच्या आधारावरती खेळाडू आहे
मग ती इथून मात्र 2 रन मात्र फेकी थोडीशी कमजोर स्थितीची थोडीशी खराब स्थितीपूर्वक आपण नक्कीच पाहिली. अशा स्थितीपूर्वक आणि चांगली रनिंग आहे बिटवीन द विकेट. चांगला रीतीपूर्वकाचा खेळ ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना रंगत निर्माण करणारी क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेत आता मात्र शेवटील मात्र बॉल शिल्लक असणार आहेत. 2 चेंडू 3 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज आहे. यस डेफिनेटली फटका खेचलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द सीमा रेषा बाहेर. दन 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 करीत गेला आब्याच्या साहाय्यानं. बिगिट 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 षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं स्पष्ट केले त्या खेळाडूनं. असं म्हणतात ना, ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो आपने टीम के लिए खड़ा वही खिलाड़ी सबसे बड़ा. या खेळाडूनं दाखवलंय की हम भी किसी से कम नहीं है. आता शेवटील 2 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. क्या बात है. पुन्हा एकदा ट्रॅव्हल केलंय. क्षेत्ररक्षक रोटेट आहे. पण ती इथून मात्र 2 रन कंप्लीट होतील का हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. पण ती इथून काय घडलंय. बेल्स पडलेले नाहीये दादा. स्टंपला बॉल लागला असेल परंतु तुमच्या बेल्स पडलेल्या नाहीये. 2 रन्स मात्र कंप्लीट. 2 धाब्याच्या मदतीने टोटल आपण पाहिलं तर गणेश धावफलकावर धाबा आलेले आहेत. टोटल 38 रन. आता 1 बॉल आणि षटकाराची गरज आहे. आता तुम्हाला इथून देवाला प्रार्थना कराव्या लागतील. म्हणजेच ओम भुगे भग्नो भागोदरी बदमाशे ओम भट स्वाहा मंत्रमुक्त. देवा बॉल हुकू दे, देवा चेंडू मारू दे. फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या मनामध्ये एकच शब्दाचे की चेंडू षटकार जाऊ दे. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या मनामध्ये असेल देवा चेंडू हुकू दे. 1 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. इथे चेंडूला ट्रॅव्हल केलंय. बॉल जातोय आउट ऑफ द सीमा रेषा बाहेर. दन 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 करीत गेला. विकेट 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 षटकार. क्या बात है. नशीब आडोशी टीम तुमच्या बाजूला आहेत. रवी तुमच्या टीमच्या बाजूला आहे आणि इथून मात्र नक्कीच दाखवलंय की हम भी किसी से कम नाही. नशीब उतलवलं या खेळाडूंना आणि या खेळाडूचं आपण नक्की कौतुक केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. द मॅन ऑफ द मॅच याच खेळाडूला आपण पुरस्कार देऊया. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या काही क्षणात येतील. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर इथे पाऊस पडला होता या कारणास्तव मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आम्ही घरीच ठेवल्यात. जेवढं पावसामुळं पाण्यावरती कधी भरोसा करू नका. चला दादांनो, मॅन ऑफ द मॅचच्या जेवढ्या ट्रॉफ्या असतील घरी त्या घेऊन या. येणेकरून या स्पर्धेमधील अतिशय चांगला कर्तव्य घडवेल लढवेल. परंतु इथून मात्र स्लोबर गतीपूर्वक बॉल फेकला. त्यानंतर खेळाडूंना दाखवलं की मी जिंकेन मॅच आणि जिंकून दाखवली. रोहित कारण ओपनिंगसाठी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उमेश उतरला होता. त्यांना दाखवलं हा क्रिकेट आहे. चला होते उमेश. कदाचित एखादा लढला तर त्या एखादा खेळाडू जर आपल्या टीमसाठी लढत असेल तर एखादा खेळाडूची साथ मिळणं खूप गरजेचं आहे. चला आपण या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संजय नगर